श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो मी सांगत असलो तरी हा अनुभव माझा नाही. आज आपल्याला जो दादा त्यांचा अनुभव सांगणार आहेत तो प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या भावासोबत घडलेला आहे. त्या दिवशी शेतात जे काही घडलं ते इतकं विचित्र आणि थरारक होतं की आजही ते आठवलं की अंगावर शहारे येतात. दादा सांगतात, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो फक्त एक अनुभव नाही, तर आमच्या गावात घडलेली अशी घटना आहे जी आजही आठवली की अंगावर शहारे येतात. कारण त्या दिवशी जे घडलं ते साधं नव्हतं, तर साक्षात स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव होता. आमचं गाव खूप छोटं, चारही बाजूला हिरवीगार शेतं, मध्येच विहिरी, ओढे आणि गावाच्या बाहेर एक जुना वडाचा वृक्ष, ज्याबद्दल गावात नेहमी रहस्यमय गोष्टी सांगितल्या जायच्या. त्या गावात माझे दादा राहत होते. दादा खूप साधे, शांत स्वभावाचे आणि देवभक्त माणूस. रोज पहाटे 4 वाजता उठायचे, अंगणात पाणी शिंपडून स्वामी समर्थांची छोटी पूजा करायचे आणि मग शेताकडे निघायचे. त्यांच्या ओठावर नेहमी एकच जप असायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गावातले लोक म्हणायचे की दादांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या शेतात कधीच फार मोठं नुकसान झालं नाही. त्या दिवशीची गोष्ट साधारण श्रावण महिन्यातली आहे. दिवसभर दादा कापसाच्या शेतात काम करत होते. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. कधी थोडा पाऊस पडायचा तर कधी ऊन डोकवायचं. दिवसभर काम करून संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता दादांनी काम थांबवलं. आकाशात सूर्य मावळतीला गेला होता आणि लालसर प्रकाश सगळीकडे पसरला होता. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांकडे परतत होते. दादांनी हातपाय धुतले, टॉवेल खांद्यावर टाकला आणि घरी जाण्यासाठी पायवाट पकडली. त्या पायवाटेने जायला साधारण 15-20 मिनिट लागायची. सुरुवातीला सगळं अगदी शांत होतं, पण जसं ते गावाच्या बाहेरच्या त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ आले तसं त्यांना वातावरण थोडं विचित्र वाटायला लागलं. हवा अचानक थंड झाली होती. झाडांच्या पानाचा आवाज जरा जास्त जाणवत होता. दादांना असं वाटलं की कोणीतरी त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, पण आसपास कोणीच नव्हतं. त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली, पण काही पावल पुढे गेल्यावर अचानक समोरच्या झुडपातून जोरात खसखस झाली. दादा एकदम थांबले आणि पुढच्या क्षणी जे त्यांनी पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगातून घाम फुटला. झुडपातून एक मोठा काळा नाग बाहेर आला. त्याचा फणा इतका मोठा होता की दादांनी आयुष्यात असा साप कधी पाहिला नव्हता. त्याचे डोळे लालसर चमकत होते आणि तो सरळ दादांकडे पाहत होता. दादा घाबरले, पण अजून काही कळायच्या आत दुसऱ्या बाजूच्या झुडपातून एक नागिन बाहेर आली. आता दोघेही त्यांच्या समोर होते. गावात एक समजूत होती की इच्छाधारी नागनागिन कधीकधी अशा जागी दिसतात आणि जो त्यांच्या वाटेत येतो त्याच्यावर संकट येऊ शकतं. दादांचं हृदय जोरात धडधडायला लागलं. पळायचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते आणखी चिडले असते. त्यामुळे दादा तिथेच स्तब्ध उभे राहिले. नागाने फणा पूर्ण उंचावला आणि जणू हल्ला करणार अशा स्थितीत उभा राहिला. त्या क्षणी दादांच्या मनात एकच विचार आला, आता माझं काही खरं नाही. पण पुढच्या क्षणी त्यांनी डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांचं नाव घेतलं. श्री स्वामी समर्थ, स्वामी माझं रक्षण करा. आणि तेवढ्यात अचानक त्या जागेचं वातावरण बदलायला लागलं. जणू कुठेतरी धूप लावला आहे असा सुगंध हवेत पसरला. हवा शांत झाली. दादांना असं वाटलं की त्यांच्या मागे कोणी उभं आहे. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांना पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी वृद्ध पुरुष दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. डोक्यावर पगडीसारखं वस्त्र आणि डोळ्यात अपार करुणा. दादांच्या मनात लगेच आलं, हे तर साक्षात स्वामी समर्थ. त्या क्षणी जे घडलं ते आणखी आश्चर्यकारक होतं. जो नाग काही क्षणापूर्वी भयंकर दिसत होता
तो अचानक शांत झाला. त्याने हळूच पाना खाली घेतला. नागिनही शांत झाली. दोघांनीही दादाकडे पाहिलं आणि हळूहळू ते बाजूला सरकत झुडपात निघून गेले. जणू त्यांना कुणीतरी थांबायला सांगितलं होतं. दादा थक्क झाले होते. त्यांनी पुन्हा मागे पाहिलं तर ते तेजस्वी रूप अजून काही क्षण उभं होतं, जणू आशीर्वाद देत होतं. आणि मग हळूहळू ते रूप हवेत विरलं. दादा तिथेच गुडघ्यावर बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. काही वेळाने ते कसाबसा उठले आणि घरी पोहोचले. घरी गेल्यावर त्यांनी सगळ्यांना हा अनुभव सांगितला. सुरुवातीला काहींना विश्वास बसला नाही, पण जे लोक दादांना ओळखत होते त्यांना माहीत होतं की दादा कधीही खोटं बोलत नाहीत. दुसऱ्या दिवशी गावातले काही लोक त्या जागी गेले. तिथे त्यांना सापाच्या मोठ्या खुणा दिसल्या. पण आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी एक विचित्र पण शांत करणारा सुगंध अजूनही जाणवत होता. त्या दिवसानंतर दादांची श्रद्धा आणखी वाढली. त्यांनी रोज स्वामी समर्थांचा जप करायला सुरुवात केली. आणि आजही दादा सांगतात की त्या दिवशी जर त्यांनी स्वामींचं नाव घेतलं नसतं तर कदाचित ते जिवंत घरी पोहोचले नसते. म्हणून भक्तांनो, या अनुभवातून एकच गोष्ट समजते, संकट कधीही कोणावरही येऊ शकतं, पण जर मनापासून श्रद्धा असेल आणि आपण स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर ते नक्की आपल्या मदतीला येतात. भक्तांनो, शेवटी एकच सांगावंसं वाटतं की श्रद्धा आणि विश्वास मनात असेल तर देव कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. संकट कितीही मोठं असलं तरी योग्य वेळी दैवी शक्ती आपल्या मदतीला येते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, पण त्या क्षणी कुठून तरी आशेचा किरण दिसतो. स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास ठेवला तर त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. स्वामी भक्तांनो, हा अनुभव दादांच्या भावांनी स्वतः अनुभवला आहे आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकताना अंगावर शहारे आले. संकटाच्या त्या क्षणी त्यांना स्वामी समर्थांची जी कृपा मिळाली ती आयुष्यभर विसरण्यासारखी नाही. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि असेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.